गोरक्ष, आता तरी आपला राग गेला ना? तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं गोरक्ष? गुरुवर, आपण आहात, आपले आशीर्वाद माझ्या बरोबर आहेत, मला काही होणार नाही. तुझ्यावर त्यांची कृपा आहे म्हणून तुझे रक्षण झाले. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गोरक्षनाथ, तुम्ही संकटात होतात तेव्हा आम्हीही काळजीत होतो, परंतु तुम्ही सुखरूप परत आला, आनंद झाला. कानिपनाथ, आपले स्वागत आहे. आता महाकालीची कृपा तुमच्यावर आहे. तुम्हाला सुरक्षित पाहून खूप आनंद झाला. मी भिक्षा घेऊन येतो, एकत्र भोजन करूया. मी करवीर नगरीहून शिधा आणली आहे, ही घे. शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. मी गुरुदेवांना सांगितलं होतं, या आश्रमाच्या परिसरात मला काही दिव्य शक्तींचं दर्शन होतं. ते म्हणाले तसं मला त्या शक्तींशी बोललं पाहिजे.
श्री दत्तप्रभूंच्या आश्रमात कोण आहे? जलरूपाने, प्रकाश रूपाने तुम्ही मला दर्शन देत आहात, मग तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? मला मूळ स्वरूपात दर्शन का नाही देत? हा मासा कसला? माझ्या गुरूंचं नाव श्री मच्छेंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ आहे. त्याचा आणि या माशाचा काही संबंध असेल का? मी ज्या कार्यासाठी आलो ते कार्य साध्य झाले. मच्छिंद्र गोरक्ष तुमची भेट झाली. आता दुसरे कार्य साध्य करायचे आहे. आज्ञा करावी गुरुवर. मच्छिंद्र, तू आणि गोरक्ष तात्काळ पूर्वेकडे प्रस्थान करा. ज्या नाथांनी मनुष्य रूपात अवतार घेतला आहे त्यांच्याविषयी अशुभ संकेत येत आहेत. त्यांना बोध नाही की ते कोण आहेत. त्यांच्याकडे काही शक्तीही नाही. संकट आले तर काय करायचे हेही त्यांना ठाऊक नाही. असं काही होण्यापूर्वी आम्ही तिथे पोहोचतो. गुरुवर, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही आपल्या सोबत येतो. होय, मच्छिंद्र, गोरक्ष, हे कार्य महत्वाचे आहे. तुम्ही त्या नाथांना माझ्याकडे केव्हा घेऊन याल? गुरुवर, आम्ही तिथे पोचतो आणि त्या नाथांना तात्काळ घेऊन येतो. मी प्रतीक्षा करतो. जालिंदर, काने, चला. गुरुवर, आपण ज्या वेगाने निघालो आहे त्या अर्थी तिथे काहीतरी संकट निश्चित आहे. आता कुठलंही संकट येऊ द्यायचं नाही आपण. गुरुवर, परंतु जे नाथ अवतरले आहेत ते जर विष्णुरूप असतील तर त्यांना संकटात कोण टाकणार? गोरक्ष, मनुष्य रूप जर धारण केलं आहे तर मनुष्य धर्माचे नियम हे लागू होणारच. निसर्गाचा नियम आहे तसा. त्यामुळे शक्ती रूप जरी असेल तरी दैवी शक्ती मात्र जागृत नसतात. परंतु आत कुठेतरी स्मरण असेलच ना की मी कोण आहे? ते असणारच, परंतु ते व्यक्तही करता येत नाही आणि अहम ब्रह्मास्मी अशी घोषणाही करता येत नाही. म्हणून आपण त्यांच्या सहाय्यासाठी पोचायला हवं, असंच ना? होय. गुरुवर, एक शंका आहे.
साक्षात श्री दत्तगुरूही हे कार्य सहज करू शकतात, तरीही आपल्याला का सांगितलं? हातात शक्ती आहेत म्हणून त्याचा सतत वापर करता येणार नाही. या सृष्टीचक्राची स्वतःची एक गती आहे, लय आहे. तिचं संतुलन हे कायम ठेवता यायला हवं, नाहीतर ते बिघडे. रेवण, गुरुदेव आपण कसा आहेस? बरा आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. रेवण, ओळखलंस का? होय गुरुवर. शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत, शुभम. माझे गुरुदेव कसे आहेत? त्यांनाच भेटून आलो आहोत आपण. तुझी आठवण असते त्यांना. मलाही त्यांची आठवण येते. कल्याण हो. आपण आसन ग्रहण करावे. आता इथेच विश्राम करा. इतक्यात जाण्याचा विचारही करू नका. होय गुरुवर. माझे गुरुदेव कुठे गेले आहेत? जे नाथ अवतरले आहेत त्यांना भेटायला आणि संकटापासून वाचवायला. गुरुवर, शुभ तिथी येते आहे.
आपल्याला स्मरण आहे ना? होय, मला स्मरण आहे. येतो मी. गोरक्ष, तुझ्या काही ध्यानात आहे का? कशाविषयी गुरुवर? आपल्या सद्गुरूंचा जन्मोत्सव जवळ येतो आहे. परंतु गुरुवर, श्री दत्तगुरु तर आत्ताच आपल्याला भेटून गेले. त्यांनी ह्याचं स्मरणही होऊ दिलं नाही. गोरक्ष, ते स्वतः स्मरण कसे करून देतील? गुरुवर, आपण तर वेगळ्या दिशेला जातो आहे. मग जन्मोत्सवाला आपण त्यांच्याकडे कसं जाणार? अशा वेळी आकाशमार्गे जावं लागेल. गिरनार बोलावतो आहे तर. होय, तोवर जितकं अंतर कापता येईल तितकं काप. होय गुरुवर. रेवण, तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे. तुला साक्षात श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री दत्त महाराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अजून तुला ते ज्ञान मिळत आहे, त्यामुळे तू काय होशील हे शब्दात सांगणं कठीण आहे. ही एक सुवर्ण संधी आहे रेवण. यातून तू तयार व्हायला हवास. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. रेवण, तू लवकर मोठं व्हावंस आणि आमच्या सोबत कार्य सुरू करावंस, हीच आमची इच्छा आहे. मी पूर्ण प्रयत्न करतो आहे गुरुदेव. माझ्यात काही न्यून असेल तर ते मी जाऊन शिकण्याचा भाव ठेवतो. तुझ्याकडून तेच अपेक्षित आहे. रेवण, जालिंदर आणि कानिट जे सांगत आहे त्याला कारण आहे. जिथे मनुष्य आहे तिथे सर्वत्र दुःख दैन्य आहे. मनुष्य हा वेगवेगळ्या दुःखाने त्रासलेला आहे. जो सन्मार्गाने चालतो त्याला अतीव दुःखाला सामोरं जावं लागत असेल तर त्याचा अस्तित्वावरचा विश्वासच उडेल. म्हणून हे कार्य महत्वाचे आहे. जो जगतो त्याला संघर्ष हा करावाच लागतो. पण सर्व नाथांनी सर्व दूर शांतीचे कल्याणाचे कार्य पार पाडायलाच हवे. म्हणून रेवण, तू आणि जे नाथ अवतरले आहेत तुम्ही दोघांनी लवकरात लवकर हे कार्य करावे अशी इच्छा आहे.
रेवण, पंचतत्वही हेच सांगत आहेत.